या तंजावरच्या डान्सिंग डॉल। हा आहे मराठ्यांचा दरबार हॉल। मराठी राजवटीची वंशावळ इथे आपल्याला पाहायला मिळते। तंजावरच्या भोसले घराण्यांचे वंशज, जुनी सिंहासनं, तलवारी, रॉयल मराठा पोशाख, इतका सुंदर वाटतोय। 92 फूट लांबीचा वेल, 400 वर्ष जुना। आली आपली इडली, काहीतरी गाजर लावले बघा, आणि मस्त 2 चटण्या आणि सांबार आणि हा सध्याचे वंशज अमृतराजे यांच्या विवाहाचा फोटो लावला आहे, जे सध्या बँगलोरला राहतात। वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ उणगे। मित्र, बृहडेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत। लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मंदिर एक्सप्लोअर केलं आपण। आता चाललो आपण तंजावरच्या मराठा पॅलेसमध्ये, पण तत्पूर्वी खूप भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नाही आहे। चला फूड ट्रेल करूया तंजावरची। तंजावरचा बसस्टँड आहे बघा, आणि बसस्टँडपासून मंदिर अगदी जवळ आहे। त्याला स्टँडजवळ काहीतरी आपल्याला खायला मिळेल। हाच रस्ता पुढे पॅलेसला पण जातो। बसस्टँडच्या अगदी समोरच श्री आर्य भवन, ऑथेंटिक वेज सिन्स 1964। मिठाई आणि नमकीनचे खूप सारे प्रकार आहेत बघा, आणि आम्ही मागवले नेहमीप्रमाणे इडली आणि डोसा। आली आपली इडली, काहीतरी गाजर लावले बघा, आणि मस्त 2 चटण्या आणि सांबार आणि हा आणि नाश्त्यानंतर कॉफी तर मस्त आहे। तिकीट आहे प्रत्येकी 40 रुपये। पार्किंगचे 5 रुपये आहेत। पार्किंग आपण थेट आतमध्ये करू शकतो। सुरुवात करूया दरबार हॉलपासून। दरबार हॉलमध्ये उग्र नरसिंहा, सरस्वती, श्रीकृष्ण या सुंदर पेंटिंग्स पाहायला मिळतात। हा आहे मराठ्यांचा दरबार हॉल। दरबार हॉलच्या बाहेरच भग्न अवशेषातील मूर्ती पाहायला मिळते। शिवाची असावी, हातात त्रिशूळ आहे, तोफा सुद्धा आहेत बघा। शहाजी राजांनी 1684 मध्ये एका सिंगल ग्रॅनाइट स्टोनमध्ये बांधलेला हा धातू। वाव, काय सुंदर नक्षीकाम आहे। शेषनागावर विराजमान विष्णू आणि अन्य कोरीव मूर्त्या आत पाहायला मिळतात। छतावरची नक्षीकारी म्हणजे कमालच। आजही 300 वर्ष जुन्या पेंटिंग्स। आणि ही दरबार हॉलमधील सिंहासनाची जागा। आज सरफोजीराजे भोसले मेमोरियल हॉल आहे। इथे 5 रुपयाचं तिकीट काढून तुम्हाला यावं लागतं। हा आहे सदर महल। जुनी सिंहासनं, तलवारी आणि असंख्य जुन्या वस्तू इथे वर सदर पॅलेसमध्ये पाहायला मिळतात। त्या काळातले पोशाख आणि दैनंदिन वापरातल्या वस्तूसुद्धा इथे आहेत। तंजावरच्या भोसले घराण्यांचे वंशज
त्यांची तैलचित्रे, त्या काळातील नाणी, दिवे, भांडी, आडकित्ते, रॉयल मराठा पोशाख, इतका सुंदर वाटतोय. तोफगोळा, बंदुका, भाले, हे सारं पाहताना मन गदगळात हरकून जातं. सध्याचे वंशज अमृतराजे यांच्या विवाहाचा फोटो लावला आहे, जे सध्या बँगलोरला राहतात. त्यांचे आईवडील मात्र शिवाजीराजे इथेच आहेत. आणि दरबार हॉलच्या बाहेरच आहे सरफोजीराजे भोसलेंचा सरस्वती महल लायब्ररी. अतिशय सुंदर नक्षीकाम आणि अक्षरशः भुर्जपत्रावरची पत्रं आहेत आतमध्ये. बघूया पाहायला मिळतात का. जुन्या काळातला बोरू, रामायण 2400 श्लोक ग्रंथलिपी किती प्राचीन आहे ती. आणि मराठी राजवटीची वंशावळ इथे आपल्याला पाहायला मिळते. यापैकी व्यंकोजी राजांपासून जी खाली आहे ही सर्व तंजावर घराण्याची आपल्याला पाहायला मिळते. व्यंकोजीराजे, शहाजीराजे, सरफोजीराजे पहिले, ताम्रपत्र. ज्याप्रमाणे तंजावरच्या साड्या, सिल्क आणि ब्रॉन्झ मेटल स्टॅच्यू प्रसिद्ध आहेत, तशा डॉलसुद्धा प्रसिद्ध आहेत. या तंजावरच्या डान्सिंग डॉल. तिथून पुढे आल्यानंतर आत आर्ट गॅलरी, बेल टॉवर, संगीत महल आणि सरस्वती महल लायब्ररी. आणि हा बेल टॉवर नायकांच्या काळात बांधला आहे. जिंजीला पण अशाच प्रकारची एक वास्तू आपण पाहिली बघा. चला, बाजूलाच आर्ट गॅलरी आहे तंजावरची. प्रवेशद्वार किती सुंदर पेंट केलं आहे बघा. बृहडेश्वराचं मंदिर सुंदर.
13व्या शतकातील कृष्णाची मूर्ती पहा, किती सुंदर आहे. आणि बाजूच्या दालनात नटराजाच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत, सगळ्या धातूमध्ये कोरीवकाम केलेल्या. तो कशी वाटली ही तंजावरची पॅलेसची सफर? आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये त्रिचीला. तोपर्यंत बाय. बाय. मस्त फिरा, मनसोक्त जगा.